नमस्कार. बापट विश्वमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी पूर्वाश्रमीची सुनीता विनायक बापट आणि आताची सौ अनुया अवधूत बाम. आता मी इथे कशासाठी आले तर माझ्या 50 वर्षाच्या रंगभूमीवरच्या कारकिर्दीतील काही गमती जमती तुमच्याशी शेअर करणार आहे. म्हणजे पूर्वी मी पारावरच्या नाटकातून कामं करायची, तर तिथे नाटकातलं नाटक कसं घडत असे त्याविषयी काही किस्से मी तुमच्याशी शेअर करते. एकदा अशी गंमत झाली, असंच आमचं नाटक चालू होतं आणि त्याच्यात एक जंगल सीन दाखवलेला होता. बरं, जंगल सीन म्हटल्यानंतर आता झाडांच्या फांद्या तोडून आणणं हे क्रमप्राप्त होतं. तर आमच्या नेपथ्यकाराने बाहेर जाऊन वडाच्या पारंब्या, वडाच्या फांद्या, पिंपळाची पानं असं खूप काही साहित्य त्याने रंगमंचावर आणलं. आणि त्याच्यात गंमत अशी होती की त्या जंगल सीनमध्ये मी मूर्छा येऊन पडते आणि नंतर मग मला माझा भाऊ शोधत येतो आणि तो मला उठवून घेऊन जातो. आता मूर्छा येऊन पडते म्हटल्यानंतर मला हालचाल करणं अजिबात शक्य नव्हतं. पण झालं असं की जेव्हा तो सीन आला आणि मी त्या जंगलच्या सीनमध्ये आडवी पडले, त्याच्यानंतर माझी चाळवाचाळव सुरू झाली आणि मला काही सुचेच ना. म्हणून मग मूर्छा येऊन पडण्याऐवजी मी आचके देऊन काहीतरी बोलायला लागले. लवकर या, लवकर या, कुणीतरी वाचवा मला, कुणीतरी वाचवा मला. आतले सगळे जण म्हणत होते की असं काय बोलतायत, ह्याला तर चक्कर येऊन या पडलेले आहेत, मग बोलतायत कशा बाई. पण गंमत अशी झाली होती, तुम्हाला सांगते की त्याच्यात ज्या वडाच्या फांद्या आणलेल्या होत्या त्याच्यात ओंबलाने एक पोळं केलेलं होतं. पोळं म्हणजे तुम्हाला माहितीये ना की ते ओंबील आपल्या अंगातला एक द्रव पदार्थ बाहेर टाकतात आणि 2 पानं अशी चिकटवली जातात आणि त्याच्यात ते ओंबील गर्दी करून राहतात. तर नेमक्या त्या ओंबलाच्या पोळ्यावर मी झोपली गेले. त्यामुळे ते पोळं चिरडलं आणि सगळे ओंबील बाहेर पडले आणि माझ्या अंगावर जिथे जिथे माझ्या अंगावरची उघडी जागा होती, कारण मी साडी नेसलेली होते, त्यामुळे माझा चेहरा, माझे हात याच्यावर ते ओंबील एकदम वळवळायला लागले आणि मला चावायलाही लागले. बरं, हे मी सांगणार कसं, कारण मूर्छा येऊन पडते असा सीन होता. म्हणून मग मी ऍडजस्टमेंट केली आणि थोडे थोडे आचके देत मी एक एक वाक्य बोलायला लागले. तेवढ्यात माझा तो भाऊ तिथे आला. त्यांना समजलं की काहीतरी गडबड झाली आणि मग त्याने मला उचललं आणि तेवढ्यात प्रकाश योजना करणारा जो होता त्याने पटकन लाईट बंद केले आणि तिथेच हा प्रवेश संपला. तर अशा काही नाटकातल्या नाटकात अशा गमती जमती घडतात. त्यातला हा एक किस्सा. आता अजून एक किस्सा तुम्हाला सांगणार आहे. असंच एक फळ्यांचं स्टेज केलेलं होतं. पूर्वीच्या काळात सगळीकडे फळ्यांची स्टेज असायची आणि पेट्रोमॅक्सच्या बत्त्या समोरच्या बांबूला टांगून आम्ही नाटक करायचो. आणि झालं असं की जे स्टेज करणारे असतात ना, तेच त्या नाटकात काम करणारे असायचे. ते बिचारे खूप दमायचे आणि माझ्याबरोबर माझ्या वडिलांचा जो रोल करणारा माणूस होता तो इतका दमला होता की 2 अंक होईपर्यंत तो कसा बसा डायलॉग बोलत होता. पण दुसरा अंक संपत आला आणि त्याच्या घशातला आवाजच येईनसा झाला. मग तो मला म्हणाला, बाई कायचा मी करू, मला बोलताच येत नाही, तुमचा मेकअप मॅन बाबाचा रोल करेल काय. मी म्हटलं आता कसं शक्य आहे. पण तरी सुद्धा माझ्याबरोबर जो मी रंगमंचावर आमचा मेकअपमन नेला होता मेकअप करण्यासाठी, त्याला मी रिक्वेस्ट केली, कारण त्याला मीच नेलं होतं मेकअप करण्यासाठी. तर त्याला म्हटलं, हे बघ आता 1 अंक बाकी राहिलाय, तू त्यांचे कपडे घाल आणि प्रॉम्प्टिंगवर 3रा अंक कर आणि बाबाचा रोल पूर्ण होऊ दे. बिचारा तो म्हणाला की कसं सुनीता हे शक्य आहे. म्हटलं नाही, होईल शक्य, मी तुझी मुलगी आहे, त्यामुळे मी प्रॉम्प्टिंग ऐकून तुझी वाक्य मी तुला देईन. आणि मग कुठलंही वाक्य त्याला ऐकायला आलं नाही तर मी असं म्हणायचे, बाबा तुम्हाला असं म्हणायचंय ना की आज आपण तिकडे जाऊया म्हणून, कारण त्याचं वाक्य तिकडे जाऊया म्हणून असायचं. पण त्याला मला त्या समयवर आणून द्यायला लागायचं, कारण इलाजच नव्हता, एकही तालीम नाही. त्यामुळे 2 अंकात माझे 1 बाबा आणि 3ऱ्या अंकात माझे 2रे बाबा. अशा ह्या नाटकातल्या गमती जमती पुढे सुद्धा मी सांगतच राहील, पण आज इथेच मी थांबते. धन्यवाद.